मार्च व एप्रिलमध्ये शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गुन्हे घडले होते। गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 च्या पथकाने शहरातील 3 पोलीस ठाण्यांतर्गत घडलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण 3,78,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पथकातर्फे मागे आता ज्या नजीकच्या उन्हाळ्यातल्या विशेषतः मार्च एप्रिलमध्ये जे गुन्हे घडले होते घरफोडीचे चोरीचे, त्याच्या कंटिन्युअसपणे युनिट 3 तर्फे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तपास प्रक्रिया सुरूच होती। त्यामध्ये पारडीचे 2 गुन्हे 281/24 आणि 234/24, तसंच पोलीस स्टेशन नंदनवनचा एक गुन्हा 185/24 घरफोडीचे, असे 3 घरफोडीचे गुन्हे वेगवेगळ्या आरोपीकडून डिटेक्ट झालेले आहेत आणि एकूण गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल आणि वापरलेले व्हेकल्स वगैरे असा 3,78,660 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीसह व काही विधी संघर्ष बालक त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनच्या मुद्देमाल आणि आरोपीसह ताब्यात देण्यात आलेला आहे। पुढील तपास एक पोलीस स्टेशन पारडीचा जो 281/24 आहे त्याच्यामध्ये आदित्य उर्फ गब्बर विकास बब्बर वय 23 वर्ष राहणार नागार्जुन कॉलनी पोलीस स्टेशन जरी पडता, त्याच्यासोबत 2 विधी संघर्ष बालक। पोलीस स्टेशन पारडीचं 234/24 घरफोडीचं 380/454, त्यामध्ये मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहीद वय 22 वर्ष मोठा ताजबाग, त्यासोबत पुन्हा एक विधी संघर्ष बालक। आणि नंदनवन पोलीस स्टेशनचा 185/24 घरफोडीचं 380/454, त्यामध्ये शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूक वय 20 वर्ष मोठा ताजबाग आणि एक सोहेल कसाई इक्बाल कुरेशी वय 19 ताजबाग आणि एक त्यामध्ये पाहिजे आरोपी आहे सोहेल भांजा, तो सध्यापर्यंत मिळालेला नाही, शोध सुरू आहे। असे एकूण 4 मेजर आरोपी आणि 3 विधी संघर्षरत बालक त्यांनी घरफोड्या केलेल्या होत्या। बंद घर टार्गेट करणे, दिवसभर फिरताना पाहणे किंवा हे घर बंद आहे आणि तसं टार्गेट करून दिवसा पाहून घेऊन नंतर मग रात्री घरफोड करण्याची मोडस आहे। गुन्हेगारी प्रवृत्ती तेच आहेत आणि काही अल्पवयीन सुद्धा त्यांच्यासोबत त्यांनी ठेवलेले होते।